तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती ऐसे मज येती सांभाळीत. संतांच्या अंतःकरणामध्ये इतकी करुणा आहे महाराज. त्याला उदाहरण दिलंय वत्स आणि धेनू. वत्स म्हणजे वासरू असं म्हटलं जातं, परंतु 2-4 दिवसाचं जरी झालं तरी त्याला वत्स म्हणता येत नाही. धेनू आणि वत्स कुणाला म्हणावं तर याचं चिंतन असं आहे, नुकतंच वासरू जन्माला आलेलं असावं, गोमाता प्रसूत झालेली असावी, त्यावेळेला त्या वासराविषयी तिच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे प्रेम आहे ते प्रेम, त्याला धेनू वत्स म्हटलंय. 2-3 दिवस झाले नंतर त्या वासराला कोणी हात लावला तरी सुद्धा गाय तेवढा प्रतिकार करत नाही, पण नुकतीच व्यायली आहे त्यावेळेला मात्र ती कुणालाही हात लावू देत नाही. त्यावेळची असलेली तिची जी उत्कंठा आहे ती वेगळी आहे. हो, आणि अशी उत्कंठा संतांच्या अंतःकरणामध्ये समाजाच्या उद्धाराविषयीची आहे. हो, आणि याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर ते उदाहरण म्हणजे परमपूज्य बाबा आहेत. जाणवताना आपल्याला कडक जाणवतात आहे की नाही. 2 पाक शास्त्रकारांनी सांगितलेत, एक द्राक्षा पाक आणि एक नारिकेल पाक. द्राक्षा पाक असा असतो, द्राक्ष घेतल्यानंतर मला विचारायचे त्याच्यातलं तुम्ही काय काढून टाकतात आणि काय खातात. जसं द्राक्ष आलं तसं. नारिकेल पाक असा असतो, नारळ हे वरतून पाहताना ते कडक जाणवतं, परंतु जितकं वरतून कडक तितकंच आतून ते अधिक गोड असतं. हे नारिकेल पाकाचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना ते एक व्याघ्रमुखी म्हणतात बरं का. हो, हे वाघाचा जबडा असा असतो अकराळ विकराळ, त्या जबड्यातून आत जाताना त्रास होत असतो म्हणे, पण आत गेल्यानंतर त्याचं पोट फार मऊ असतं असं ऐकून आहे. आता महाराज काय माहिती, खरं सांगायचं तात्पर्य असं आहे, संतांच्या अंतःकरणातून समाजाविषयी अत्यंतिक प्रेम आहे. आणि असं असल्यामुळे अशा प्रेम करणाऱ्या सद्गुरूंविषयी, संतांविषयी, आई वडिलांविषयी काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. या एका अभंगाच्या माध्यमातून मला 2 गोष्टी साध्य करायच्या होत्या. एक आई वडिलांच्या विषयीची सद्भावना, कृतज्ञता, आणि एक आपल्या गुरु परंपरेविषयीची असलेली कृतज्ञता. आई वडिलांच्या विषयीची असलेली कृतज्ञता ही व्यक्तिगत आहे, व्यष्टी आहे, आणि गुरु परंपरेविषयीची असलेली कृतज्ञता ही समष्टी आहे. आज हा व्यष्टी असलेला सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय, आणि समष्टी सोहळा हा 2 फेब्रुवारीपासून आरंभ होतोय. या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा, तन मन धनाने सहकार्य केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, परमार्थामध्ये कोणतीही सेवा करा ती सारखी आहे. आसनावर उभं राहून ज्याने कीर्तन केलं त्यालाही तेच फळ, आणि मंडप झाडून ज्याने काढला त्यालाही तेच फळ आहे. चटई ज्याने टाकली, सतरंजी ज्याने टाकली त्यालाही तेच फळ आहे. कार्यक्रम मोठा आहे, भव्य दिव्य आहे, किंबहुना न भूतो न भविष्यती असा आहे. यानंतरचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ज्या वेळेला सोहळा होईल त्यावेळेला आपण असू की नसू याची काही शाश्वती नाही. असावं सगळ्यांनी ही अपेक्षा आहे, परंतु शाश्वती मात्र काही देता येत नाही. आयुष्यामध्ये कपिलाषष्ठी योग एकदाच येतो की नाही. हा आपल्या जीवनातला कपिलाषष्ठी योग आहे, लक्षात ठेवा. सिंहस्थ पर्वणी दर 12 वर्षांनी येते, ही 125 वर्षांनी येणारी सिंहस्थ पर्वणी आहे. त्यामुळे या सिंहस्थ पर्वणीमध्ये सर्वांनी सुस्नात व्हावं आणि सर्वतोपरी सहकार्य करावं असं एक निवेदन करून, करविली तैशी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे, या न्यायाने झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो. आज भाग्य आहे की परमपूज्य बाबा श्रवण करण्याकरता इथे आहेत. म्हणजे ही जणू काही एक प्रकारची परीक्षा आहे, हे लक्षात घ्या. हो, आणि बऱ्याच वेळेला असं असतं, परीक्षक समोर असेल तर भीती कमी असते, परंतु दुरून जर लक्ष ठेवत असेल तर मग मात्र जास्त असतं बरं का. आणि त्यामुळे न्यूनते पुरते, अधिकते सरते, वेळेच्या मर्यादेनुसार जे काही झालं असेल ते भगवत चरणारविंदी समर्पित करतो. या
गुंजाळ परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. सोन्याची मोजमाप करण्याकरता पूर्वी गुंजेने मोजलं जायचं, बरोबर आहे की नाही? खरोखर गुंजेने, गुंजाळानेच सोन्याचं माप करावं असो. या परिवाराविषयी सुद्धा सद्भावना व्यक्त करतो. त्यांनी एक चांगला आदर्श समाजासमोर हा स्थापित केला आणि उत्तरोत्तर आईवडिलांच्या विषयीचा असा सोहळा आपल्या जीवनामध्ये आपण करावा. काय देऊ शकतो आपण त्यांच्याकरता, किमान एक वेळेला का होईना त्यांच्याकरता सद्भावना आपण व्यक्त करावी, हा एक भाव व्यक्त करून माझ्या वाक्प्रपंचाला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सर्व गायक गुणीजनांना विनंती आहे, सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू रुक्मिणी प्राण संजीवन सखा भक्तवत्सल भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं विश्वमाऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री संत तुकोबाराया आदी करून सकळ संत मांदियाळ्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व मान्यवरांना विनंती आहे, सर्व पाहुण्यांना विनंती आहे, फक्त 5 मिनिटाचा कार्यक्रम राहिला आहे. फक्त 5 मिनिटासाठी कोणीही उठणार नाही. सर्व पाहुण्यांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती या गुंजाळ परिवाराकडून करण्यात येत आहे. कोणीही आपली जागा सोडणार नाही. सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू गुरुवर्य बाबा, आमचे वडील श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज धांडे या सर्वांच्या कृपाछत्राखाली आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. वास्तविक बघता कोणाकोणाचं नाव घ्यावं, कारण एकाशी म्हणता भले दुजिया सहज निंदिले किंवा एक एकाहोनी बळीरे अशी सर्व मांदियाळी इथं उपस्थित आहे. या सर्व उपस्थितांचं या गुंजाळ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो. आज या अभिष्टचिंतन सोहळ्याकरिता दुपारी 3 ते 4 गुरुवर्य बाबांचं सुश्राव्य असं प्रवचन झालं. नंतर काही बाल कलाकारांचं हरिपाठ आणि नंतर वेदांत वाचस्पती विद्या वाचस्पती श्री हरिभक्तीपरायण जगदीशजी महाराज जोशी यांचं सुश्राव्य असं कीर्तन झालं. या सर्वांचं गुंजाळ परिवारातर्फे मी अरुणनिर्देश व्यक्त करतो. आज ज्या निमित्तानं आपण सर्वजण जमलो आहोत, हरिभक्तीपरायण सावळीराम बाबा यांच्या अभिष्ट चिंतनासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. बाबांचा जीवन परिचय द्यायचा झाला तर बाबांचा जन्म 18 डिसेंबर 1931 रोजी या तळुशी गावामध्ये झाला. बाबांचं शिक्षण आत्ताची बालवाडी एवढं शिक्षण झालं. एवढं कमी शिक्षण असूनही बाबांचं मराठी, संस्कृत, मोडीलिपी याच्यावर प्रभुत्व होतं. त्याचप्रमाणे ज्या गणितीय क्रिया होत्या, पाऊणकी, आऊटकी, निमकी, यातही बाबा निष्णात. आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये शेती हा व्यवसाय उत्तम प्रकारे बाबांनी सांभाळला. पुढे जाऊन 1950 साली रेल्वे विभागामध्ये त्यांची नियुक्ती झाली. 55 साली ते रेल्वेमध्ये परमनंट झाले. दरम्यानच्या काळामध्ये कल्याण स्थित कोळशेवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधण्याचं काम केलं.
एवढ्या दूरवर 150 पावणे 200 किलोमीटरवर असून सुद्धा मंदिर बांधण्यामध्ये बाबांचा सिंहाचा वाटा होता. कोळशेवाडी येथे 1982 साली त्यांनी सप्ताह आयोजित केला आणि तो सप्ताह आजपर्यंत अखंडपणे चालू आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपले 3 मुलं मधुकर भाऊ, गोपाळ भाऊ, भास्कर भाऊ आणि 3 कन्या नातू पंतू यांच्यावरही बाबांनी उत्कृष्ट असे संस्कार केले. नारायण बाबा शास्त्री यांच्या हातची बाबांची माळ, बाबा आजही वारकरी संप्रदायाची दीक्षा, भजनी मठावर अतिशय प्रेम, भजनी मठातील प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेत असतात. असे आपले बाबा आज बाबा 96 वर्षाचे झाले. त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांचा परिवार करीत आहे. अभिष्ट चिंतन सोहळा तथा मातृपितृ कृतज्ञता सोहळा याला आपण म्हणूया, हा भव्य दिव्य असा सोहळा पार पडत आहे. पुनश्च एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं या गुंजाळ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो. यानंतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर येथे उपस्थित आहे. त्यांचा बाबांच्या प्रति कृतज्ञता. हरिभक्तपरायण जोशी महाराज यांनी जे ज्ञानामृत पाजलं ते समस्त भाविकांच्या वतीने मी महाराजांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या तालुक्यातील गुणजन यांचेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. बाबांबद्दल मी जास्त आता बोलणार नाही, कारण बाबांकडे माझ्याकडे 3 पेज आले होते, परंतु थोडक्या मोडक्या शब्दामध्ये मनोगत आपलं व्यक्त केलं त्या हरिभक्तपरायण दांडे महाराजांनी. परंतु बाबांच्या बाबतीत सांप्रदायिक क्षेत्राबद्दलच बोललं गेलं आणि माझ्या वाट्याला आलं ते राजकीय क्षेत्र. बाबांनी कल्याण या शहरामध्ये हरिभक्तपरायण माधव महाराज घुले मठाधिपती इगतपुरी यांच्या आशीर्वादाने इगतपुरी तालुक्यातच नव्हे, विठ्ठल मंदिराची स्थापना ही कल्याण शहरात केली. विठ्ठलवाडीमध्ये जेव्हा ते रेल्वेमध्ये कामाला गेले त्यावेळेला तिथे अखंडनाम सप्ताहाची सुरुवात केली. आजही अखंडनाम सप्ताह कल्याणमध्ये, कोळशेवाडीमध्ये, विठ्ठलवाडीमध्ये चालू आहे. बाबांचा सांप्रदायिक क्षेत्राबद्दल आता महाराजांनी सांगितलं, परंतु महाराजांचा सांप्रदायिक क्षेत्र पुढे चालवण्याचं त्यांचा नातू काम करतोय. तो हरिभक्तपरायण सहाने महाराज साकूर त्यांचा नातू या सांप्रदायिक क्षेत्राचं पुढचं अविरत कार्य चालवत आहे. त्याचे आपण टाळ्या वाजवून बाबांना आणि त्यांच्या नातवाला आपण शुभेच्छा देऊया. बाबांना 3 मुली 3 मुलं. पहिले मधुकर भाऊ गुंजाळ, गोपाळ भाऊ गुंजाळ, हिराबाई रामू जाधव, सरलाबाई बाळू कोकणे, सखूबाई बाळू कोकणे आणि सरलाबाई संजय सहाने या सांप्रदायिक क्षेत्रात काम केलं. पण बाबांचा पुढचा राजकीय वारसा ज्यांच्या हातामध्ये आला ते 6वे चिरंजीव भास्करराव गुंजाळ. सांप्रदायिक क्षेत्रात बाबांनी काम केलं, राजकीय क्षेत्रात काम केलं, पण बाबांनी इगतपूर तालुक्यामध्ये ज्यांच्या सोबत राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं ते आपल्या इगतपूर तालुक्यामधले स्वर्गवासी मुलचंदबाई घोटी, स्वर्गवासी अण्णासाहेब कातोरे वाडीवरे, स्वर्गवासी छबाजी पाटील खातले नांदणगाव, स्वर्गवासी देवराम पाटील गुंजाळ तळुशी, स्वर्गवासी पांडुरंग पाटील चव्हाण माणिखाम. हा इगतपूर तालुक्यामधला राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रामध्ये काम करणारा हा मोठा वर्ग होता आणि त्या वर्गाबरोबर सांप्रदायिक क्षेत्राबरोबर बाबांनी त्यांचं राजकीय अस्तित्व काम केलं. आणि वयाच्या 75व्या वर्षी इगतपुरी तालुक्यामध्ये तळुशी, दौंडक आणि घोटी ही प्रख्यात मानली जाणाऱ्या सोसायटीचं या 3 गावाने स्वतःचं मत व्यक्त करून बिनविरोध बाबांना चेअरमन पदावरती बसवलं आणि त्यांनी त्यांचं चेअरमन पदाचा बहुमान चांगल्या रीतीने पार पाडला. मी बाबांना पुढच्या आयुष्याचा मनपूर्वक खातले परिवाराच्या वतीनं, मी माझ्या नांदणगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं बाबांना पुढचं आयुष्य सुखदायक जावो, आरोग्यदायक जावो आणि या बाबांच्या म्हणण्याप्रमाणे 100 वर्ष पूर्ण करावे. आजच्या या कार्यक्रमासाठी जे भेट देऊन उपस्थित राहून गेले ते नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, खासदार अरविंदजी सावंत, जे आता आपल्या समोर उपस्थित आहेत, ते नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रवींद्रनाथ पगार, इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार निर्मलाताई गावित, त्यांच्यासोबत रमेशजी गावित,
DYSP दांडे, नाशिक जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषारजी शवाळे, शेतकऱ्यांचे नेते पांडुमामा शिंदे, कृषी उत्पादन बाजार समिती घोटीचे संचालक सुनील पाटील जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते भोलेनाथ चव्हाण, इगतपुरी पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलजी लंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इगतपुरी तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंगजी वाळमुसे, कृष्ण देवराम शेठ मराडे, कृषी उत्पादन बाजार समितीचे माजी सभापती कुतुर पाटील डुकरे, शिवसेनेच्या माजी तालुका अध्यक्ष मथुरा पाटील जाधव, मथुराताई जाधव, युवा नेते अक्काजी पगार, काँग्रेसचे नेते उत्तमराव भोसले, उत्तमराव गायकर शाहीर आणि पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील खातळे आभार व्यक्त करतो। तसेच समस्त या मुलांचे म्हणजे बाबांच्या मुलांचे मित्रपरिवार, नातेवाईक, सगळे सोयरे, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, शेतकरी, कामगार, विद्यार्थी या सर्वांचे मी या गुंजाळ परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते होत नाही अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय संपतराव काळे यांनी बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण स्टेजवरती उपस्थित व्हावे। त्यानंतर आदरणीय निर्मलाताई गावित आणि त्यानंतर रवींद्र नाना पगार। मी सर्वांना विनंती करतो आपण बाबांना आशीर्वाद देण्यासाठी बाबांना उपस्थित सर्व आपल्या इगतपुरी तालुका नाशिक जिल्ह्यातून हरिभक्तपरायण सावळीराम बाबा आणि मातोश्री भागीरथाबाई यांचा अभिष्ट चिंतन सोहळा खऱ्या अर्थानं मी आपल्या तालुक्यामध्ये आई वडिलांचा एवढा मोठा सोहळा पहिल्यांदा पाहतो आणि म्हणून संत सांगतात पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार। बाबांनी सांगितलं वृद्धाश्रम नसले पाहिजे, बरोबर आहे, पण ह्याच ठिकाणी आपल्याला सावळीराम बाबाच्या बाबतीत खूप काही आपल्याला माहित आहे। गेली 96 वर्ष ते आपली तप आणि साधनेच्या जोरावर आपलं इतकं मोठं आयुष्य हरिपाठ पाठ उठून काकडा करणं आणि कुठेही चलबिचल नाही, याच्या पाठीमाग आपले आदरणीय गुरुवर्य माधव बाबा गुलेंचा फार मोठा आशीर्वाद आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये सावळीराम बाबा आपल्या तालुक्यामध्ये संप्रदायाचं काम करतात। या ठिकाणी खूप मोठा सोहळा आणि बाबांचं सुद्धा भाग्य का त्यांनी आपले मुलं आपल्यासाठी हा सोहळा इतका मोठा उभा केला। याच्यापेक्षा मोठा सोहळा आई वडिलांचा कुठंच नाही। आता इथंच पाठीमागे माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, ज्याला आई बापाची सेवा केली त्याला कुठल्या तीर्थाला जायचं नाही संतांनी सांगितलं। आणि मग आपण मोठमोठ्या यात्रा वगैरे करतो, याच्यामध्ये आपला भौतिक अभ्यास होतो, शांती बिंती थोडीफार मिळत असेल, परंतु आई वडिलांच्या बाबतीत त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा इतका मोठा कार्यक्रम केलाय। आता बाबांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊ शकत नाही, परंतु बाबांचा हा कार्यक्रम केला म्हणून त्यांच्या मुलांचं कौतुक करूया आणि बाबांना भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जाणारच आहे अशा प्रकारची मी सद्भावना व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपल्या नेत्या माजी आमदार आदरणीय निर्मलाताई गावित ह्या बोलतील। शेवटचा अभिष्टचिंतन सोहळा होतो आणि आपण त्या कार्यक्रमासाठी आलोय। कृपा करून कोणी वरती स्टेजवरती गर्दी करू नका, काही सर्वांना आहे। उपस्थित इगतपुरी तालुका त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून गुंजाळ परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे हितचिंतक, नातेवाईक, त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर। खरं तर हा सोहळा म्हणजे मला असं वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा असा सोहळा की जे 96 वर्ष पूर्ण करतायत ते सावळीराम बाबांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा होतोय। मी भास्कर आणि त्यांच्या सर्व भाऊ आणि बहिणींना मनापासून धन्यवाद देईल आणि एक खूप मोठं भाग्य
त्यांना या ठिकाणी लाभलेला आहे, कारण 96 वर्षाचे आई वडील यांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे. सावरीराम बाबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हरिभक्त पारायण निश्चितच ते सकाळी मगाशी काळे साहेबांनी सांगितलं, संपतरावांनी, की सकाळी 3:30 वाजेपासून काकडापासून सुरुवात त्यांची होते. एक आदर्श त्यांनी आपल्या या परिवाराला घालून दिलेला आहे. आणि 96व्या वर्षी सुद्धा सकाळी लवकर उठून मंदिरात जाऊन त्या ठिकाणी काकडा म्हणतात. मी तर म्हणेन की त्यांची मुलं हे खरंच भाग्यवान आहेत की आईवडिलांचं प्रेम त्यांना या ठिकाणी मिळतंय. आईवडिलांच्या प्रेमातून किंवा त्यांची उत्तराई आपण कशाही प्रकारे करू शकत नाही, परंतु आज आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. आज दिवसभर सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. आताच आपल्याला हरिभक्त पारायण जोशी महाराज, म्हणजे मी आता अर्ध्या तासापूर्वी त्यांचं कीर्तन ऐकलं आणि खरंच म्हणजे आपला हा इगतपुरी तालुका असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आध्यात्मिक बाबतीमध्ये आणि वारकरी संप्रदायामुळेच खऱ्या अर्थानं आपली महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी टिकून आहे. मगाशीच शरदचंद्र पवार साहेब गटाचे जिल्हाध्यक्ष पगड साहेब आणि मी बोलत होतो की मी सुद्धा आज पहिल्यांदा पाहिलं की एवढे छोटे छोटे मुलं सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभाग घेत आहे. आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. एवढंच म्हणेन की भास्कर, तुम्ही सर्वजण खूप नशीबवान आहात की ज्यांना या वयातही आई वडिलांचं प्रेम या ठिकाणी मिळतंय. आणि तुमच्यासारखी मुलं म्हणजे सावळीराम बाबांनी जे घडवलं तुम्हाला सगळ्यांना, त्याचा एक आदर्श परिवार म्हणून खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक सगळ्यांचं केलं पाहिजे. मी एवढी मोठी नाही की त्यांना आपण अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देऊ. उलट मी हे म्हणेन की सावळीराम बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी नेहमी राहू याच शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ पगार हे 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर बाबांच्या कुटुंबाच्या वतीनं त्यांचे चिरंजीव भास्करराव गुंजाळे आभार व्यक्त करतील आणि आपल्या बाबांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. नमस्कार. सगळे जागे आहेत असं मी समजतो. 96 वर्षाचे बाबा आपल्या समोर एवढ्या उत्साहाने सत्कार स्वीकारतायत. त्या अनुषंगाने जर विचार केला तर मला एक आनंद होतोय. नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून गेली 14 वर्ष मी काम करतोय. 37-38 वर्ष एवढा सुंदर, एवढा जास्त वयाच्या व्यक्तीचा अभिष्ट चिंतन सोहळा मी अख्ख्या जिल्ह्यात एवढा चांगला कार्यक्रम पाहिला आणि एवढा देखणा आणि सुंदर कार्यक्रम माझ्या ठिकाणी मला आनंद होतोय. सुद्धा अजून जास्त बरं झालं असतं. मला असं वाटायचं की ते कीर्तन सुरूच राहावं. एवढं सुंदर किती नाही, पण मी देवाला त्यांच्या निमित्ताने देवाला विनंती करेन की देवा 96 वर्ष आहेत, आम्हाला 96 वर्ष आयुष्य नको देऊ भले, पण त्यांच्या शतक महोत्सवाला हजर राहण्यासाठी आमच्या प्रत्येकाला आयुष्य दे अशी मी देवाला खास करून विनंती या ठिकाणी करेन. खरं म्हणजे या परिसरामध्ये एवढं चांगलं वातावरण. मी राजकीय पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे. राजकीय लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे मला चांगलं माहिती आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मग आमचे मोहनराव असतील, गोपाळराव असतील किंवा भास्करराव असतील, या सगळ्यांनी आदरणीय सावळीराम बाबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारचं आध्यात्मिक सामाजिक वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे, खरं म्हणजे सगळं बिघाड झालेलं आहे सामाजिक व्यवस्थेमध्ये. या परिस्थितीमध्ये एवढं चांगलं वातावरण. संपतराव काळे या ठिकाणी सांगत होते की भास्करच्या म्हाताऱ्याने सकाळी काय पहाटे 4 वाजता गाव जागा करून देतो. खरं म्हणजे इतकं चांगलं वातावरण आहे
अलीकडच्या काळामध्ये संध्याकाळी मुलं वाढदिवस साजरा केला, एखाद्याचा वाढदिवस असला की संध्याकाळी ते मुलं उभे राहू शकत नाही. ते ढोल तो धांगडधिंगा आणि कशा परिस्थितीमध्ये सापडतात. या पार्श्वभूमीवर सावळीराम बाबांनी इतकं चांगलं वातावरण तळोशी आणि परिसरामध्ये ठेवलं आहे की खरं सांगतो, अशी माणसं मी बघतोय समोर. मला 90% टोप्या दिसत आहेत. टोप्या लक्षात घ्या, याचा अर्थ सिनियर. खरं म्हणजे तुमची झोपण्याची वेळ कधीच होऊन गेलेली आहे. अनेक जण आता घोरत असते, परंतु तुम्ही सगळे बाबांसाठी या ठिकाणी अभिषेक चिंतन करण्यासाठी थांबलात आणि सगळे सिनियर आहात. त्यामुळे तुम्हाला किती त्यांच्या विषयी आत्मीयता आहे, तळमळ आहे, हे या ठिकाणी खास करून लक्षात येतं. बाबांच्या कन्या मग हिराबाई असतील, सरलाबाई असतील, सखुबाई असतील, आणि त्या काळामध्ये ते चेअरमन झाले होते म्हणजे सोसायटीचे. उमेश सांगत होते, खरं म्हणजे भास्करराव आणि आमचे उमेश अतिशय जीवाभावाचे मित्र आहेत. त्या दोघांनी इतका आग्रह केला की तुम्हाला यावंच लागेल. मी म्हटलं मी येणार, कुठल्याही परिस्थितीत येणार. आणि मी त्यांना म्हटलं माझं बहुधा मुंबईला जावं लागेल, पण भास्करराव नशीब चांगलं माझं की मला अनेक कार्यक्रमांना जाता येतं, पण इतक्या सुंदर कार्यक्रमाला मला येता आलं. म्हणजे त्याचं पुण्य पाहिल्यावर मला स्वतःला या ठिकाणी काहीतरी पुण्याचा भाग या ठिकाणी मिळेल असं वाटतं. ही भूमी तुम्ही पुण्यवान करून टाकलेली आहे. आणि या भूमीमध्ये मला आश्चर्य वाटलं की ते 3 गावांचे चेअरमन होते. अहो आता उभरा चेअरमन पदाला, तुमच्यापैकी उभरा ग्रामपंचायतीला, आणि आपले बाबूवन निवडणुकीला उभरा. मग कळेल तुम्हाला काय वातावरण असतं. मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे एका पक्षाचा, आणि 3 गावांचा चेअरमन त्या काळात बिनविरोध निवडून येणं आणि चांगलं काम करणं. खरं म्हणजे बाबांचं फार मोठं आयुष्य या ठिकाणी आहे. आणि मला आनंद होतोय की 1931 जन्म केव्हा 1931. मी आज सकाळी एका अभिष्ट चिंतनाला गेलो होतो. त्यांचा जन्म सुद्धा कधी होता 1934. मी तिथं भाषण करत होतो. आणि 1931 चे यांचा 29, मला आता 31 ऐकले मी बोलताना. 29 असो का 31 असो, पण पारतंत्र्यात जन्म झालेला आहे. पारतंत्र्यात इंग्रजांच्या राजवटीमध्ये जन्म झाला. त्या काळात काम करणं एवढं सोपं होतं का हो? आता सगळ्या मुभा आहेत स्वातंत्र्यात, तरी आपण काम करू शकतो का पाहिजे तसं. परंतु त्या काळात काम केलं. आणि या माणसाने 19 वर्षानंतर 1950 मध्ये रेल्वेमध्ये जॉईन झाले. रेल्वे आज रेल्वेचं स्वरूप काय माहितीये का? एकमेव खाता आहे की जे सगळ्या भारताला प्रचंड नफा आणि चांगल्या प्रकारचा इन्कम देतं आणि सर्वसामान्य जनतेची सेवा होतो. त्या रेल्वेमध्ये कामाला लागले. नुसते कामाला नाही लागले तर कल्याण गेले काही 15 दिवस 8-15 दिवस कल्याणविषयी काय काय ऐकतोय आपण, वाचलं आपण काय त्या कल्याणची परिस्थिती वाचतो आपण. कोणाचा खून, कोणाचं काय कसं चाललेलं आहे. तिथं या बाबांनी मंदिर उभं केलं त्या काळामध्ये. आणि धार्मिक वासा इथून जाऊन तळोशी मध्ये जाऊन आणि कल्याण मध्ये मंदिर उभं करणं इतकं सोपं काम नाही हो. किती धार्मिकता, किती आध्यात्मिकता लहानपणापासून या सवयी लागतात. आणि म्हणून एवढं चांगलं काम करणारी अशी माणसं कमी होत चालली. मला तुमच्यातले खूप चेहरे दिसत आहेत. तुमचं आयुष्य बरंच झालेलं आहे, परंतु तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा या नवीन पिढीच्या पाठीशी फार आवश्यक आहे. म्हणून तुम्हालाही आयुष्य लाभो असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करेन. या निमित्ताने कुठलीही पार्टी नाही, या निमित्ताने जोशी महाराजांचं कीर्तन, हरिभक्त परायण माधव महाराज घुलेंचं या ठिकाणी कीर्तन, किती सुंदर कार्यक्रम या ठिकाणी केले. खरंच मी भास्करराव तुमचं, तुमच्या भावांचं, तुमच्या बहिणीचं, तुमच्या कुटुंबांचं आणि इगतपुरीतील समस्त जनतेचं जिल्हाध्यक्ष म्हणून अभिनंदन करतो. एवढा सुंदर कार्यक्रम पाहायला मिळणं नशीब लागतं आणि आमचंही नशीब आहे. सावळीराम बाबांच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. एवढा सुंदर कार्यक्रम केला. आमच्या आईंचंही दर्शन घेता आलं. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी म्हणेल, जसं जोशी महाराज म्हटले की आपण राहू का नाही माहित नाही, पण मी परमेश्वराला हीच प्रार्थना करेल पहिली, त्यांना आयुष्य नंतर आम्हाला पहिलं आयुष्य द्या अजून 4 वर्ष, की त्यांच्या शतक महोत्सवाला, त्यांच्या 100रीला आम्हाला हजर राहण्याचं भाग्य मिळव अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि बाबांना 100च नाही तर 100री पार केल्याचं आम्हाला पाहण्याची संधी मिळव. त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देव, उत्तम आरोग्य देव. मग भास्करराव असतील, मोहनराव असतील, गोपालराव असतील, या सगळ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा करण्याची परमेश्वर बुद्धी देव अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि यांनाही भावी आयुष्य चांगल्या पद्धतीचं येवो, अशा प्रकारचं चांगलं आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द खास करून मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्या पगार कुटुंबियांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि परमेश्वराला त्यांना उदंड आणि आयुष्य आणि उत्तम आरोग्य देण्याची प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने करतो. धन्यवाद.
आभार मानण्याच्या प्रसंगी एक सांगावं असं वाटतं. प्रथम त्या गुरुवारांचे मानतो की ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हा इतका मोठा सोहळा घडवून आणण्याकरता आम्हाला सहकार्य केले. असे माधवबाबा घुले असतील, जगस्मार जोशी असेल, हरिभक्त परिणाम सुलते अशोक महाराज दांडे शास्त्री असेल, सर्वच गुणीजन मान्यवर आणि ज्यांनी आज या ठिकाणी ही उपस्थिती दाखवली, आमच्या गुंजाळ परिवारावर जे प्रेम व्यक्त केलं, तालुकाभरातून जिल्हाभरातून काही जिल्ह्याच्या बाहेरनुसार लोक आले, त्या सर्वांचं मी करता आभार मानतो. आणि विशेष आभार आमच्या आईवडिलांचा मानतो की त्यांनी आम्हाला हा सोहळा करण्याइतकं पात्र केलं. कारण समाजामध्ये आजही अशी मुलं आहेत की बापाला म्हणतात तू आमच्याकरता काय केलं, पण आम्ही असं कधी बोललोच नाही, कधी बोलणार नाही, आणि ती आमची पात्रता नाही, कुवत नाही, होणारच नाही. पण आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला, आज या असा कार्यक्रम करण्याइतपत पात्र केलं, म्हणून मी आईवडिलांना देखील आभार मानतो. आणि या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या वडिलांचं वय 96 झालंय, त्यांच्यापेक्षाही जास्त वयाचे आमचे घारी बाबा दत्तू आबू घारू इथं बसलेले ते वारकरी आहेत, त्यांचा इथं आपण सत्कार करायचा आहे. मी आमच्या वडिलांना विनंती करतो आणि पगारांना विनंती करतो, ताई आमदार ताई त्यांना विनंती करतो 2 मिनिटं करता. तर ते हरिपाठ चालू आहे आणि म्हणून त्यांचा देखील आपण इथे सत्कार करत आहोत. आणि यानंतर समाज विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या वडिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. आणि जेवढे इथं जमलेले आहेत एकानेही जेवण केल्याशिवाय जायचं नाही, हा आमचा गुंजाळ परिवाराचा अतिशय आग्रह आहे. म्हणून प्रत्येकाने जेवण केल्याशिवाय जाऊच नाही, जेवण करून जावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि जेवणाकरता सुरुवात करावी, तोपर्यंत आम्ही इकडं सत्कार करून घेतो. जेवणाकरता सुरुवात करावी. मला या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून देवा तुझा ध्यास भक्तीचा हा ठेवा आला बाभरास दाही दिशा चराचरी याची कृपा छाया माझा सावळा सावळा देव विठुराया 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 हो लागो ऐसे ध्यान तुझ्या चिंतनान भक्तीचा हा संग जागू दे ग लागो ऐसे ध्यान तुझ्या चिंतनान भक्तीचा हा संग जागू दे ग तूच बाप माया सुखाचा उपाय काया तुझ्या चरणी लागू दे गा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला 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 माय बापा विठ्ठला गोड तुझे रूप सजले मनाता गंध परिमळ रुजले श्वासात तुरले अंतरंग तुला भेटण्याला माझा सावळा सावळा देव विठुराया माझा सावळा सावळा
संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीव, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म, भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म, भक्तिभाव धर्म. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम, कुळाचार नाम विठोबाचे, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जागी, तैसे तुम्ही जागी संत जन, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप.